आती तो मैं उठती नहीं शर्मिला आज। हाँ तुमको क्या लगा? अरे नहीं नहीं चली गई, क्या करूं मैं भूल गई ना। मुझे लगा ही नहीं कि मैं इतना देर तक सोऊंगी। मुझे लगा मैं उठ जाऊंगी और तुमको फोन करूंगी की शर्मिला मेरा आज का जाना कॅन्सल हो गया, मत आओ। एवढी गाढ झोपली होती आज। अहोंना डबा नको होता, ते म्हणाले कर आराम, आणि मी म्हटलं उठेन मी 1 तासाभरामध्ये। असं झालं आणि जी मला गाढ झोप लागली। चला आज मला मस्त झोप मिळाली। आज काय निवांत, आज खरा आराम है। हाँ है ना। चलो अब दोनों चाय पीते अभी। 9:45 पासून ती बेल दाबत होती। 9ला 10 मिनटं जाऊ दे। 10 मिनिटांनी मी दरवाजा उघडला। ती बोली आता मी जाणार होती वाट बघून। जाऊ दे, आज खरंच खूप आराम केला मनासारखा, म्हणजे मनसोक्त आराम जो एरवी कधी मी अशी लोळत नाही किंवा इतकी झोपत नाही, कारण कामं असतात सकाळची, डबा असतो। जाऊ दे आज स्वतःसाठी आज म्हटलं आता आजचा दिवस मस्त मी काहीच जे काही स्वतःसाठी करता आला ते करणार आहे। आता एकटीसाठी काय करायचं, मला शर्मिला म्हणाली दीदी बाहेर से मागव और आज एन्जॉय करू। म्हटलं मला बाहेरचं आवडत नाही, आणि कसं आहे आता गावी गेल्यावर परत खायचं आहे, परत आम्ही कुठे बाहेर वगैरे गेलो तर परत खाणं होणारच आहे बाहेर। त्याच्यामुळे कमीत कमी बाहेरचं खायचं, हेल्दी खायचं असं ठरवलं आहे। पर्याय नसतो किंवा चीट डे असतं तेव्हा आपण खातो किंवा बाहेर गेल्यावर खातो, म्हणून म्हटलं नाही आज मी बनवणार आहे माझ्यासाठी ओट्सची खिचडी, जी हेल्दी पण आहे, डाएटला पण चांगली आणि वेट पण काही वाढत नाही। तर तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय। मला काय थोडीच बनवायची, त्याच्यामुळे मी बघा हे थोडेसे ओट्स घेतलेत, पण भाज्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये गाजर आहे, वाटाणा आहे, बटाटा आहे आणि डाळ, मूग डाळ, खिचडी आहे ना म्हटल्यावर, आणि थोडा टोमॅटो, कांदा, आलं लसूण थोडंसं असं क्रश करून घेतलं आहे, एक छोटीशी हिरवी मिरची, काजू आणि कोथिंबीर। चला पहिल्यांदा तूप टाकते, ते पण अगदी थोडं, एकदम संपतच आलं हे, संपून टाकते। हां बस झालं बघा। एकटीसाठी आपण कधी काही बनवत नाही हो की नाही, पण काय म्हणतात ना, एक उन्हाळा दिवस असा एक पिक्चर होता अशोक सराफचा, तो एकटाच भटकत असतो, एकटाच करतो। मी ठरवलं आज भटकायला जायचं, पण ते नंतर माझं कॅन्सल झालं। म्हटलं ऊन पण आहे आणि म्हटलं नको, इथेच जाईन आणि करेन। मी ॲक्च्युली जाणार होते दादरला, पण नंतर झोपले, माहिती आहे ना कसं असतं, तर म्हटलं आज घरातच एन्जॉय करू, घराचा आस्वाद घेऊ आज एकटीने। तर आता खिचडी करेन, बघू काय करायचं ते अजून। तर आता तूप गरम झालंय, त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडं जिरं, त्याच्यानंतर हे कांदा आणि क्रश केलेलं हे आलं लसूण, हे सगळं आता परतून घ्यायचं। खिचडी सारखी खिचडी, काही वेगळं नाही। आता त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकते आणि ते थोडे काजू होते ते, हिंग, या सगळ्या भाज्या, डाळ वगैरे ती टाकते त्याच्यामध्ये। थोडं हळद, धना पावडर, थोडंसं गरम मसाला पण टाकते थोडा, काय वाटेल ते टाकायचं। खिचडी म्हणजे काय याचा अर्थ खिचडी। थोडं लाल तिखट टाकते, मिरची टाकली थोडीशी, पण थोडंसं जरा आपल्याला लागतं ना, कलर तर छान वाटतोय। प्रोटीन युक्त खिचडी, जास्त तेल तूप पण नाही घातलंय, कमीत कमी। थोडीशी कोथिंबीर नंतर ठेवणार आहे गार्निश करायला, आणि थोडीशी आता टाकते, छान। आता हे ओट्स हे चांगले त्याच्यामध्ये परतून घ्यायचे। आता ह्याच्यात पाणी टाकणार, थोडं अजून टाकते, 1 वाटी टाकलंय, अजून थोडं, चांगली मऊ झाली पाहिजे।
केवढीशी खिचडी आणि केवढा तो कुकर तरी लहान आहे. चला आता मस्त होतील तिकडे शिट्ट्या निवांत. काय काम होतं. हा देवबाप्पाचा नॅपकिन स्वच्छ झालेला आहे. हो त्यांचं पण मंदिर स्वच्छता झाली पण हा नॅपकिन राहिला होता. आता तो बाप्पांचा टॉवेल. हो त्यांना पण पुसायला लागतं ना छान असं मऊ मऊ असं. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं नेलपेंट लावावी. चला ही लावूया. काय गोल्डन वगैरे आहे बघू. लावली नाही बरेच दिवस. असं होतं बघा. एकदमच ट्रान्सपरंट आहे. मला अशीच आवडते. छान आहे. थोडं काय म्हणतात फॅन्सी लुक ग्लिटर आहे त्याच्यामध्ये थोडं. हा चमकतात माझी नखं चमकीश. तुम्हाला काही दिसणारच नाही याच्यात कारण त्याचा कलरच असा आहे की फक्त ती शाईन होत आहेत चमकत आहेत. हा हे बघा अशी 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 आहेत. काय दाखवतात त्याच्यामध्ये चमकत आहेत म्हणजे नॅचरल कलर आहे नेल कलर सारखाच फक्त त्याच्यावरती थोडंसं शाईन आहे त्याच्यामुळे मला ते छान वाटतं. तुम्हाला कळणार नाही त्याच्यामध्ये. जाऊ दे मी लावले. मी सांगते लावले. मी पेडिक्युअर करणार आहे. गरम पाणी केलं आहे त्याच्यामध्ये डेटॉल टाकलं आहे थोडंसं शॅम्पू टाकलं आहे आणि छानपैकी ह्या गरम पाण्यात पाय ठेवायचे आणि निवांत बसायचं. पेडिक्युअर म्हणजे काय असतं पार्लरमध्ये करतात ते वेगळं. आपण घरात काय पायांना आराम रिलॅक्स. जरा गरम पाण्यात पाय टाकले ना की आपल्याला खूप आराम वाटतो स्वतःला. त्या सगळ्या नसा वगैरे आणि त्यातली घाण स्वच्छ होते आजूबाजूची. त्याला स्वच्छ करायचं. नखांना जरा कट करायचं थोडं फिनिशिंग करायचं आणि ब्रशने थोडंसं इकडे तिकडे घासायचं आणि नंतर मॉइश्चरायझर लावायचं झालं. आता मस्त पाण्यात पाय सोडून निवांत हे 15-20 मिनटं तरी छान राहायचं. म्हणजे तो जो पायाला शेक मिळतो त्याने टाचा पण दुखायचे थांबतात आणि एक रिलॅक्स होतो. तोपर्यंत हे पुस्तक आता पूर्ण करायचं आहे ना तर झालं आहे बऱ्यापैकी वाचून. आता ते पूर्ण करायचं ते होईपर्यंत. तर नंतर आहेच हे थोडा वेळाने मग हे लावा. तो ब्रश घेतलेला आहे त्याने करायचं. साधं सिंपल करते मी बाकी काय नाही. पायांना आपण आराम देण्यासाठी करतो. पूर्वी गावी माहिती आहे ना मीठ टाकायचं त्या पाण्यामध्ये खडा मीठ. ते पण टाकायला आहे माझ्याकडे. ते टाकायला पाहिजे होते यार विसरले मी. त्याने पण खूप आराम मिळतो. चला झालंय माझं पेडिक्युअर. पाय एकदम क्लीन झाले. आता छानपैकी पायांना असं मॉइश्चरायझर लावून घेते. म्हणजे कसं ते आपण त्याचे पोर्स ओपन झालेले असतात नंतर ब्रशने घासलेलं पण असतं त्याच्यामुळे मग त्याला जरा मॉइश्चरायझर लावलं की ते जरा सॉफ्ट पण होतात आणि छान बघा ना किती क्लीन झाले. मला ना पूर्वी टाचा दुखायचा खूप त्रास होता त्याच्यामुळे मला ना हे पाण्यात पाय घालून बसायची ना सवय लागली कारण डॉक्टरांनीच सांगितलेलं. त्याच्यामुळे हे वरचेवर मी असं करते. बघा किती छान वाटतात पाय स्वच्छ. ओट्सची खिचडी तयार आहे. हे आहे आज माझं लंच. हेल्दी. वाव गरम गरम वाफा येतात त्यात. थंड होऊ देत जरा. चला आता या ओट्सच्या खिचडीवर ताव मारणार आहे आणि आराम करणार आहे. मग भेटूया पुन्हा. आता मी इकडच्याच आमच्या इथेच जाते मार्केटमध्ये. काय थोडीफारच शॉपिंग करायची आहे ती इथेच करेन. गॅस बंद आहे का बघते जायच्या आधी. तर म्हटलं की आता जावं. आता वाजलेत किती 5:45 झालेत. आता ऊन पण नाही काय नाही आणि वॉक करेन कारण आज काय सेपरेट वॉक नाही करणार नाही. हाच वॉक चालत चालत जाणार आहे स्टेशनला आणि बघणार ते काय काय जे हवं आहे ते घेऊन येणार. चला संध्याकाळचं जरा बरं वाटतं बघा. मस्त रमत गमत चालत जायचं. इकडे बघ तिकडे बघ जरा बरं वाटतं असं. मी दिवसभर घरात बसू शकत नाही. मग ते सुट्टी जरी असली तरी एकदा तरी खाली उतरतेच राऊंड मारतेच. मग ते शॉपिंगच्या निमित्ताने असो किंवा मग इव्हिनिंग वॉक असू दे. बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं. संध्याकाळी एकटी असल्यामुळे अशी बाहेर पडले आणि मस्त इकडे तिकडे बघत वेगवेगळ्या दुकानांमध्ये जाऊन आले. अशी पण मजा येते कधी कधी. आणि थोडी फार बघितलं मला टी शर्ट वगैरे हवा होता मिळतो आहे का ते पण पाहिलं
त्याच्यानंतर असे इयरिंग्स होते ते पाहिले, घालून पण बघितले आणि 1-2 आवडले ते घेतले आणि मग बाकीची शॉपिंग काही झालीच नाही. मला जे पाहिजे होतं ना ते ॲक्च्युली तिथे मिळालं नाही. म्हणजे मला गावाला जायला आईसाठी वगैरे काय कॉटनच्या साड्या वगैरे ते इकडे नाही मिळत आहे ते, त्याला विचारलं तर नव्हतं. पण मग मी काय केलं, चालायचं तर होतंच. मग काय झालं, मार्केटमध्येच फिरले, इकडे बघ तिकडे बघ, ह्या दुकानात डोकाव त्या दुकानात डोकाव, आपल्याला सवय असते ना. चौकशी केली नुसती, विंडो शॉपिंग अशी करून संध्याकाळी अशी घरी आले. लिफ्टमध्ये आलं, लक्षात आलं माझ्या कानातच पडलं. कुठे पडलं कोणाच पडतं. आले बाबा, राऊंड मारून 1 तास 1.25 तास जवळजवळ वॉक झाला, चालणं झालं. पंखाला होते. पण मला तरी हे म्हणाले, तू कशाला जाते शॉपिंगला, नुसता राऊंड मार, तुझ्या मनासारखं काय होणार नाही. तुझ्या डोक्यात जे आहे ना, मला ते जा, एकदा ठरवलं की ठरव, दादरला जायचं आहे, दादरला जायचं आहे हे ठरवलेस ना, तर तुला दादरला गेल्याशिवाय तुझ्या मनाचं समाधान होणार नाही. त्याच्यामुळे तू काय घेऊन, आणि खरंच तसंच झालं, मी काहीच नाही घेतलं. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार तिकडे तुला आल्याशिवाय वाटणार नाही शॉपिंग झाली अशी. आणि कसं असं तिकडे गेलं की फिरायचं, इकडे तिकडे फिरायचं, खायचं वगैरे, असं एन्जॉय करून यायचं, म्हणजे ते शॉपिंग वाटतं. हे काय आपल्याच एरियात शॉपिंग केलं तर आपलं शॉपिंग नाही. आपण जिथे राहतो ना तिथून थोडं लांब गेलं आणि मग तिकडून आलं की आपलं वाटतं हां आत्ता खरी शॉपिंग झाली. ते अशी मानसिकता आहे. बघूया आता जाईन मग 1-2 दिवसात. आता ना राऊंड तरी मारून आले. आता मी काय आणलं तुम्हाला दाखवते. तो एक टी-शर्ट आणला आणि कानातले आणले, बस हेच मला आवडलं तिकडे, बाकी मला काही नाही आवडलं. तर तो हा टी-शर्ट आहे छान, बघूया आता ट्राय करते. तर हा क्रॉप टॉप आणला आहे मी, तर छान बसला आहे मला फिटिंगला वगैरे व्यवस्थित. मी म्हटलं त्याला मी बसला नाही तर चेंज करेन, पण तो स्ट्रेचेबल असल्यामुळे वेगळा स्ट्रेचेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बसला व्यवस्थित. आणि जेवढ्या आवडीने मी साडी कॅरी करते तेवढ्याच आवडीने मी हे असे वेस्टर्न ड्रेस पण यूज करते, सर्व म्हणजे ट्राय करते. मला आवडतं, म्हणजे काय म्हणतात ना, ठिकाण वेळ काळ प्रसंग बघून कपडे वापरावेत या मताची मी आहे. म्हणजे त्याच्यामुळे जेव्हा कधी बाहेर जायचं असतं, आउट ऑफ जायचं असतं, त्यावेळेला आपण कम्फर्टेबल कपडे घालतो. याच्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वावरता येतं. साडी घालून आपण ट्रॅव्हलिंग करू शकत नाही, एखादा ट्रॅक करू शकत नाही, एखादी राईड करू शकत नाही. त्यावेळेला आपल्याला असे कम्फर्टेबल कपडे घालावे लागतात आणि मला आवडतं असे कपडे पण घालायला. आणि बघा बऱ्यापैकी बसला आहे. आणि डाएट आणि थोडी एक्सरसाइज करून हे कमी फॅट आता थोडं कमी केलं, त्याच्यामुळे क्रॉप टॉप मला व्यवस्थित बसलं आहे. कारण थोडंसं ह्या एजमध्ये आपलं फॅट हे वाढतंच ना आपलं, पण प्रयत्न चालला आहे. तर सकाळी बघितलं ना मी काय खाल्लं ते. आणि मोस्टली ना याचा काय उपयोग होतो, या क्रॉप टॉपचा ब्लाऊज म्हणून पण यूज होतो. मी बऱ्याच साड्यांवरती क्रॉप टॉप ब्लाऊज म्हणून पण यूज करत असते. आणि आता हां हे कानातले पण आणले ते तुम्हाला दाखवते. हे छान असे झुमके आहेत, कसे दिसतात. आता या ड्रेसवर काही कळणार नाही तुम्हाला, पण हे पिंक कलर आहे त्याला आणि छान असं अडकवायला आहे. मला खूप आवडले, एखाद्या साडीवर वगैरे किंवा ड्रेसवर पण छान दिसते बघा. आणि हे गोल्ड रिंग्स आहेत. एवढीच शॉपिंग झाली, पण राऊंड झाला महत्त्वाचा, म्हणजे फिरलं. 1 तास जवळजवळ चालणं झालं त्यानिमित्ताने. आता चहाची तलब झाली, पहिल्यांदा चहा घेते. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुन्हा असेच गप्पा मारायला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय, टेक केअर.